नमस्कार. साहित्य उत्सव. पुस्तक वाचण्याने माणूस समृद्ध होतो. विविध लोक विविध पुस्तकांच्या शोधात असतात. अशा लोकांसाठी साहित्य उत्सव घेऊन येत आहे पुस्तक जत्रा. यामध्ये पुस्तकाचे समीक्षण, परीक्षण आणि मूल्यमापन केले जातं. साहित्य उत्सवची खास प्रस्तुती पुस्तक जत्रा. ऐकायला विसरू नका. पुस्तक जत्रा. साहित्य उत्सव या आपल्या समूहासाठी मी हरीश मुन्ने. साहित्य उत्सव या आपल्या समूहावरील सर्व रसिक श्रोत्यांना नमस्कार. पुस्तक जत्रा या आपल्या कार्यक्रमात मी हरीश मुन्ने आपल्यासाठी एक पुस्तक घेऊन आलो आहे. त्या पुस्तकाचं शीर्षक आहे वास्तविक. लेखक सुभाष शिरवाळकर. सध्याच्या जगात किंवा धावत्या जगात म्हणू आपण, वेगवेगळ्या प्रायव्हेट फर्म्स, कंपन्या किंवा गव्हर्नमेंट एजन्सीजसुद्धा अशा ठिकाणी रोजगाराच्या संधी तर कमी होत चालल्याच आहेत, पण त्यातल्या त्यात स्त्रिया, ज्या होतकरू स्त्रिया आहेत, ज्या काम करू शकतात, त्यांना काम देत असताना त्यांच्यामधली क्षमता, त्यांच्यामध्ये उत्तम गुण याचं मूल्यमापन न करता ती किती सुंदर आहे, ती आपल्या कामी पडेल का, आपल्याशी श्रेयासंगतीची होईल का, अशा प्रकारचे आराखडे बांधून लोक तयार असतात. जेव्हा ह्या स्त्रिया कामाला येतात तेव्हा त्यांच्याशी अशा प्रकारचे संबंध ठेवण्यासाठी कित्येक लोक तयार असतात. ज्यांना ते मिळतं ते धन्य, आणि ज्या स्त्रिया हे नाकारतात त्यांना एकतर काम दिलं जात नाही किंवा कुठल्या ना कुठल्या मार्गाने त्यांच्याकडनं काम हिरावून घेतलं जातं आणि त्या समाजाच्या या विकृत धोरणाच्या बळी पडतात. आणि जे पुरुष अशा प्रकारच्या स्त्रियांना, म्हणजेच त्यांच्या चांगल्या धोरणाला किंवा त्याला समर्थन करतात, वाईट कामाचा विरोध करतात, त्यांची परिस्थिती तीच होते. ही या सध्याच्या कामाची वास्तविकता आहे. लोकांना स्त्रिया म्हणजे फक्त एक भोग्य वस्तू, ती काम करेल ती कंपनीसाठी, पण श्रेयसंगत मात्र आपली व्हावी, कारण ती आपली आहे, आपण तिला कामावर ठेवलं आहे आणि आपल्यामुळे ती आहे. अशा प्रकारची भोंगळ धारणा लोक आपली करून घेत असतात. आणि हीच किंवा अशाच प्रकारचं कथानक या पुस्तकात आलेलं आहे. आणि ही खरं जर पाहिलं तर ही वास्तविकता आहे. आणि म्हणून या पुस्तकाचं असलेलं हे शीर्षक वास्तविक हे या कथानका आणि आजच्या परिस्थितीला साजेसं आहे. चंद्रमोहन बँगलोरला कंपनीच्या ॲडव्हर्टायझिंग करारासाठी गेला असताना तिथून तो यशस्वी होऊन परत येतो. आणि परत आल्यानंतर तो कंपनीत जायच्या आधी त्याला तिथे काढलेले 15 दिवस किती सुखद होते याची आठवण होते. तिथे वैजंता नावाची एक मॉडेल किंवा स्त्री त्याला भेटली आणि तिच्यासोबत आलेले संबंध त्याला आठवतात. आणि त्यातही त्याच्यासाठी एक सुखावणारी गोष्ट ही की एवढं सगळं झालं असतानाही, इतके चांगले संबंध आले असतानाही तिने लग्नाची अट घातली नाही किंवा यानेही लग्नाबद्दल कुठलंही वचन दिलं नाही. त्यामुळे जे झालं ते संपलं.
ऑफिसमध्ये आल्यानंतर चंद्रमोहनला त्याचा एक कलिग आपल्याकडे एक रती भाटिया नावाची एक उत्तम मॉडेल आलेली आहे आणि ती इतकी सुंदर आहे की प्रत्येकाला ती हवीशी वाटते आणि तिच्याबद्दल भरपूर काही बोललं जातं वगैरे वगैरे वगैरे. अचानक याला महाबळेश्वरला कुठल्या तरी कंपनीच्या ॲडसाठी जावं लागतं आणि तेही अचानक. गेला असताना सकाळी बागेत फुलांच्या ताटव्यात उभा असताना तिथे त्याची आणि रतीची भेट होते, कारण तीही जॉगिंगसाठी आलेली आहे. चंद्रमोहन तिच्याकडे बघतो आणि तिला सल्ला देतो की रती, हे क्षेत्र तुझ्या कामाचं नाही. अशा ठिकाणी तुझा गैरसमज घेणारे, तुझ्या स्वभावाचा किंवा तुझ्या शरीराचा दुरुपयोग करून घेणारे लोक तुला भेटतील आणि जे तुला शक्य नाही, त्यामुळे तू हे क्षेत्र सोडावंस. याने दिलेला हा सल्ला, चंद्रमोहनने दिलेला सल्ला रतीला त्यावेळी पटतो, पण प्रत्यंतरही त्याच दिवशी तिला सायंकाळपर्यंत आलेलं असतं की लोक कसे लोचट असतात. हळूहळू रती आणि चंद्रमोहन हे एक दुसऱ्याच्या अगदी प्रेमात पडतात. इथे चांद उस्मानी हे आणखी एक कॅरेक्टर आहे. हिचं श्यामाकांत होरा या एका मॉडेलशी सूत जुळलेला आहे. तो सध्या अमेरिकेत गेलेला आहे. 2 वर्षानंतर तो परत येणार होता, म्हणजे आता तो थोड्या दिवसात परत येतो आहे. परंतु ही चांद आपल्याला कोणालाही मागितलं तेव्हा काही देत नाही आणि म्हणून सगळे तिची इकडून तिकडे बदली, तर तिचं काम कमी करून टाकणं, एक अडगळ म्हणून समजणं वगैरे वगैरे हे सगळं चालू आहे. तिला या गोष्टीचा मनस्ताप झालेला असतो. तिची आशा हीच असते की श्यामाकांत आला की आपण लग्न करून मोकळे होऊ. चंद्रमोहन फार तर्कशुद्ध बुद्धीने एकदा सांगतो की श्यामाकांत या 1-2 दिवसात येणार आहे, पण तिला एअरपोर्टला जाऊ देऊ नका, कारण त्याला तो काय असू शकतो, तो काय करू शकतो याची जाणीव होती. झालं तसंच. श्यामाकांत होराने अमेरिकन स्त्री फ्लोरा हिच्याशी लग्न करून तिला तो भारतात घेऊन येतो. जेव्हा एअरपोर्टवरती त्याचे कलिग्स बघतात तेव्हा त्यांना चंद्रमोहन जे बोलला ते खरं आहे याची खात्री पटते. चांद उस्मानी हा धक्का पचवायला आता शिकलेली आहे. हळूहळू परिस्थिती बदलत गेलेली आहे. श्यामाकांत होराला वाटतं की चंद्रमोहननी आपल्या कंपनीत यावं, पण चंद्रमोहन जायला तयार होत नाही. तथापि त्याच्याबद्दलचे सर्व गैरसमज श्यामाकांत होरा मात्र चंद्रमोहनच्या कंपनीत पसरवायला कमी करत नाही आणि अर्थातच तो कंपनीच्या पैशांवर गेला असल्यामुळे कंपनीचे पैसे तो परत करून स्वतःची कंपनी चालू करत असतो. आता इथे घोळ असा झाला, रती भाटिया आणि चंद्रमोहनचं प्रेम प्रकरण सुरू आहे. तेवढ्यातच त्याला फ्लोरा भेटते. आता फ्लोरा म्हणजे श्यामाकांतची नवीन बायको अमेरिकन, ती आता चंद्रमोहनच्या गळ्यात पडली किंवा तो तिच्या गळ्यात पडला, जे काय ते. आणि अशातच कोल्हापूरला एका ॲडव्हर्टाइजमेंटच्या निमित्ताने जावं लागतं आहे. हे लोक गेले असताना तिथे चांद उस्मानीसुद्धा गेलेली आहे. रती तिथे आलेली नाही. आणि
जिथे हे ॲडव्हर्टाईजमेंटला गेले तिथला मालक म्हणजे शेतकरी आहे तो मंगलसिंग, तो यांना भेटायला आला असताना जेवायच्या टेबलवर चांदने आपल्या बाजूला येऊन बसावं अशी त्याची इच्छा असते, ती चांद नाकारते आणि त्याचा परिणाम पुढे जाऊन जो भयानक होतो तो फारच विचित्र आहे. रात्री कॉकटेल पार्टी ठेवली जाते. या कॉकटेल पार्टीमध्ये चांद उस्मानी भरपूर ड्रिंक्स घेते आणि त्यामुळे तिला आपण कुठे आहोत, काय करतो आहोत याची शुद्ध राहत नाही. वेळ अशी येते की रात्रीच्या वेळी तिच्यावर 5 लोक आळीपाळीने अगदी जनावरासारखे बलात्कार करतात आणि एवढं सगळं असूनसुद्धा दुसऱ्या दिवशी रिपोर्ट दिला जातो की ती नशेत असताना कुठेतरी पडली आणि तिच्या गुप्तांगाला काहीतरी लागलं असावं. 1 महिना तिला ॲडमिट केलं जातं. एवढं सगळं असतानाही मंगलसिंग इतका प्रभावी की त्याने एका आमदाराला त्याच्या मागावर लावलेलं आहे. त्याला सांगितलं की तू चांदशी तर लग्न केलं तर ठीक, नाही तर तूच तिच्यावर बलात्कार केला असं आम्ही पेपरमध्ये छापून आणू. चंद्रमोहन ज्याने प्रामाणिकपणे तिला मदत केली त्याचा आता हा बळी देण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. चंद्रमोहन रतीला सांगतो, घडलेला प्रकार तिला कळतो. रती आपलं प्रेम आणि आपली मैत्री ही अबाधित ठेवून सांगते की चंद्रमोहन, तुझ्या या प्रामाणिकपणाला माझा कुठलाही विरोध नाही. तू आता तिच्याशी लग्न कर, कारण तू जर लग्न केलं नाहीस तर तू मलाही भेटणार नाही आणि स्वतःही राहणार नाहीस. म्हणजे स्वतःच्या प्रेमाचा बळी देऊन दुसऱ्यासाठी तिथून निघून जाणं इतका मोठा त्याग रतीने आता चंद्रमोहनसाठी केलेला आहे. चांदशी आता याचं लग्न झालेलं आहे आणि एवढं सगळं असतानासुद्धा जेव्हा हे लोक हनीमूनहून परत येतात त्यानंतर श्यामाकांत होराची बायको, नवीन बायको फ्लोरा, सांगितलं होतं की ती आता याच्या गळ्यात पडलेली आहे. यांचं सूत जुळतं आणि काही दिवसानंतर किंवा काही वर्षांनी 1-2 वर्षांनी ही चांद तिच्या जुन्या प्रियकराकडे जाते आणि फ्लोरा अमेरिकेला निघून जाते. शेवटी रती आधीच गेलेली आहे. तिने तर तिच्या प्रेमाचा त्याग केलेला आहे. ती कंपनी सोडूनसुद्धा बहुधा गेली असावी. पण त्याचा परिणाम हा झाला की चंद्रमोहन एकटा पडला आणि शेवटी तो दारूच्या आहारी जातो आणि त्याच्या कामी येते ती वैजंता. तो कोमात असतानासुद्धा त्याची काळजी घेण्यासाठी वैजंता बँगलोरवरून मुंबईला येते. पण काही न बोलता तिनं केलेलं जे प्रेम होतं त्याची किंमत ही की तिला आयुष्यात तो कधीच नंतर भेटत नाही. तो हे जग सोडून गेला. अशा प्रकारचं हे पुस्तक आणि पुस्तकाचं कथानक आहे. म्हणजे तुमच्या प्रामाणिकपणाला किती किंमत आहे हे या पुस्तकानं सांगितलं आहे. आणि काम करत असताना स्त्रियांनी आणि पुरुषांनी कसं वागावं हे अप्रत्यक्षरित्या सुचवण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे. आणि ही त्याची शिकवण नक्कीच प्रत्येकाने अंगीकारण्याची गोष्ट आहे, गरज आहे. केवळ प्रमोशन आणि पैसा मिळतो म्हणून आपलं सर्वस्व देणाऱ्या स्त्रिया असतील
तर त्याहीपेक्षा जास्त स्त्रिया ह्या स्वाभिमानाने जगणाऱ्या आहेत. त्यांना त्या पैशापेक्षा किंवा अशा प्रकारच्या लालचेपेक्षा स्वतःचा स्वाभिमान मोठा वाटतो आणि त्या या भोंगळ गोष्टींना बळी पडत नाहीत. हे तितकंच सत्य आहे. पुरुषांमध्येही काही पुरुष वाईट असतीलही, नाही असं नाही, आणि असतातच, ते सगळीकडेच मिळतील. परंतु बरीचशी मंडळी ही सोबर, समजदार आणि सात्विक असतात. परंतु वाईट कामं करणाऱ्यांपेक्षा चांगली कामं करणाऱ्यांची संख्या ही जास्त असूनही त्यांच्याबद्दल लोक जास्त बोलत नाहीत. हेच आपलं दुर्दैव आहे. पण असो, पुस्तक वाचनीय आहे, खूपच छान पुस्तक आहे. आणि जे या पुस्तकात दिलेलं आहे ती कंपनी किंवा बाकी सगळं जरी काल्पनिक असेल, पण हीच या भौतिक जगाची वास्तविकता आहे. आपण नेहमी पाहतो रातोरात काही लोक करोडपती होतात. ते कसे? हे याच गोष्टींमुळे. बऱ्याचदा आपल्या लक्षात येतं की मॉडेल्सना या हॉटेलमध्ये पकडलं, मॉडेल्सना त्या हॉटेलमध्ये पकडलं. तिथे मॉडेल्स जातात असं नाही, पण त्यांना नेलं जातं. जर त्या गेल्या नाहीत की मग त्यांचं आयुष्य कसं राहील? त्याचं एक छोट्याशा कंपनीच्या रूपाने दिलेलं उदाहरण म्हणजे हे वास्तविक नावाचं एक पुस्तक आहे. सगळ्यांनी वाचावं, नक्की आवडेल. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.